चला तर आज बनवूयात स्ट्रीट स्टाईल पावभाजी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: फ्लावर, वाटाणा, बटाटा आणि थोडंसं गाजर घातले आणि हे आता कुकरमध्ये घालून वरून थोडंसं पाणी घालायचं, हळद, तेल या सगळ्या गोष्टी घालून 4 ते 5 शिट्ट्या देऊन मस्त शिजवून घ्यायचं आणि स्मॅशरने स्मॅश केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर, थोडंसं पुदिना या सगळ्या गोष्टी घालून त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी तडतडून दिलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा। त्याच्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती मिक्सरमध्ये ते घालायची, तीही 2 ते 3 मिनिटं असं तेल सुटेपर्यंत भाजायचं। आता आपल्याला घालायचे लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, पावभाजी मसालासुद्धा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि शेवटी मी घालते इथे मॅगी मसाला आणि घरगुती आपला कांदा लसूण मसाला असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचा, जेणेकरून चांगला कलर येतो पावभाजीला। आता हे सगळे मसाले छान भाजले की जे आपले भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये घालायच्या। अजून एकदा स्मॅशरने स्मॅश करायचं। चवीनुसार मीठ घालून ह्या सगळ्या गोष्टी 2 ते 3 मिनिटं शिजवून द्यायच्या। नंतर वरून कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथी पण विस्कटायची थोडीशी। आणि आता तयार आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजी। एक वेळ घरी नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी वाटली पावभाजी। आणि पाव असे मी मसाला पाव बनवून दिले होते।